ज्ञानदीप लाओ जगी। जहाँ डाल डाल पर सोने की चिट्ठियां करती है बसेरा, ओ भारत देश मेरे। आणखीन किती बघितली आता 15 ऑगस्ट आले, किती गोड सांग। तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है मिल जावा इतनी सी है तेरी आरज़ू। तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में ले जावा इतनी सी है तेरी आरज़ू। कोई याद करे तो ज़माना माटी पे मर मिट जाना, जिक्र में तेरा नाम रे। एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी। किती चांगली असावी? ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, जरा बोला चला सगळ्यांना, बोलणार ना सगळे, चला ऐका। ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, या राज्याचं नाव काय? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य। जरा बोलत चला की मी एवढा शेव तोडून बोलतो गड्या, बोला चलायचं। हा कोणतं राज्य? हा हा क्या बात आहे। अरे या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐर्या गैरानं राहिला दादा, तरी या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभू राजांच्या छाव्यानं आणि बाळूमामाच्या मेळाव्यानं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय। आणि म्हणूनच म्हणावं लागलं पवित्र ते कुळ पावन तो देश, एवढ्या पवित्र मातीतल्या। आणि आणखीन सांगू का मित्र, ज्या आणखीन जिल्ह्यामध्ये जन्माला आलात ना त्या जिल्ह्याबद्दल सुद्धा बोलत आलो। आपण ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलात तो जिल्हा कोणता आहे? आता कवर अहमदनगर म्हणता बस ना आता। हा कोणता जिल्हा? अहिल्यानगर। आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आलो? श्रीगोंदा। आवडतीचा तालुका आहे माझा। कसा? माझा बालेकिल्ला आहे। लहानपणापासून मी या तालुक्यामध्ये फार कीर्तन केली। पण माझं म्हणणं आहे संत, जगातले शेवटचे संत, संत शेख मोहम्मद कोणत्या तालुक्यात होऊन गेले? बोला ना बोला ना। श्रीगोंदा। मला वाटतं ठाणगेवाडी सारखी प्रति पंढरी म्हटलं तरी, प्रति आदमापूर म्हटलं तरी कोणत्या तालुक्यात आहे? श्रीगोंदा तालुक्यात आहे। सगळ्यात जास्त बाळूमामाची भक्ती करणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे। सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे। सगळ्यात जास्त बागायती पट्टा नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे। सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे। सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? कमी म्हटलंय। हा नाही तर आडवताना मला कीर्तन संपल्यावर। हा आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी तो पलीकडचा तालुका तुमचा नाही। हा सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी। अरे बाळूमामा आपला सांभाळ करतोय आणि त्यांच्या जीवावर कधीतरी हे जीवन घाण ठेवला तरी काय अर्थ नाही। एका ठिकाणी गोड वर्णन आहे, लेकराची सेवा केली जंतुआई, एक सुपांग तुझ्या जगी तो विठ्ठला माया विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती काया तुझी माया सांगू श्रीराम, काया तुझी माया सांगू श्रीराम। जे आपल्या मामावर मोर करतात त्यांनी ऐका। काया तुझी माया सांगू बाळूमामा, काया तुझी माया सांगू बाळूमामा। ज्यांना माझं त्यांनी म्हणायचं बरं का, सगळी जेवढे बसले म्हणणार ना, टाळी वाजवायची सगळ्यांनी शाबास।
आपल्या संसाराचा दिवस आठवायचा बाळू मामाची प्रतिमा समोर उभी करायची काय तुझी माया सांग बाळू काय तुझी कधीतरी म्हणा ना त्याच्या चरणाजवळ तो आपली सेवा करतोय मग का नाही म्हणायचं काय तुझी आता तुम्ही आपण तुम्ही म्हणले ना आता यांचं एकदा हा म्हणणार ना आवाज आला पाहिजे एकदा त्यांच्यावर पण कॅमेरा फोकस करा हा काय तुझी सांग क्या बात है काय तुझी सांग तू केली तुझ्या जगी तो जीव माझा विठ्ठला माया विठू माऊली मग आता थोडस माझ्या महिला मंडळींना थोडस सांगणार खरं बोलायचं मामांची शपथ आहे तुम्हाला खरं बोलणार ना सगळ्या तुम्ही खरं सांगा शेतामध्ये काम करायला जाता तुम्ही सगळ्या जाता ना जाता खरं बोलायचं शपथ आहे मामांची तुम्हाला शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता शपथ आहे खरं बोलायचं तुम्ही ऐका तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या बरं असू द्या नका मी ना आज जे भजन म्हटलोय ना ते भजन येईल तुमच्या जवळ कधीतरी ना शेतामध्ये गेलात ना हे आमच्या मामांचं भजन करा मामा प्रत्येक कामात तुम्हाला मदत करायला आल्याशिवाय राहणार नाही हे करा ना अरे काय करायचंय मला वाटतं याचं त्याचं बोलण्यापेक्षा मामाबद्दल गुणगान गा ना मामांचं असं ख्याती मामांची तशी ख्याती अरे इथं आलं ना मी ते मंदिरात गेल्यानंतर मी विसरूनच गेलो मामा बसलेत असं वाटायचं त्या बोलतात आपल्याशी असं वाटायचं तिथं ती मूर्ती असं मी म्हणूच शकत नाही मंदिरात गेलो ना महाराज सुनील महाराज संजय महाराज एवढी मूर्ती गोड आहे महाराष्ट्रात आता मला वाटत नाही मी कुठे गेलो ना बाळू मामाचं नाव जरी देण्यात आलं ना नाव जरी निघलं ना मला आपल्या ठाणगेवाडीच्या मंदिरातली आठवण आल्याशिवाय लय गोड आहे महाराज महत्वाचं गणित आहे म्हणून काय करा जीवनामध्ये आलात ना तर त्या मामांचं वेळ लावून घ्या काय जीवन अनमोल आहे एका ठिकाणी गोड सांगितलंय अरे नारे बरोबर न माझा बरोबर कधी लागे कधी लागे
आपण कधी असे हा जन्म मुलाचा हे नको तू घालवाया नको तू घालवाया नको तू घालवाया असे हा जन्म मुलाचा हे नको तू घालवाया नको तू घालवाया नको तू घालवाया भगवान घे भगवान घे वाक्य चला टाळी टाळी भगवान घे भगवान घे सावई मूर्ती या बाळा हॅलो गोड वर्ड आहे मग कधीतरी गोडी लावावी कधी गोडी लावावी अरे त्याच्याच भाषणा करता दिलंय एका ठिकाणी सांगितलं लय प्रमाण आहे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जिने तू जोडशी नारायण नाशी जीव पण बरो आणखीन एका ठिकाणी आवलिया साधूची भाषा काय म्हटले ते हया खबो जो शाम का दर्शन किया है शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे ए बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख ओए हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से हाथ है जो लोगों के बांध को रखे है हाथ जो है हाथ जो बाळू मामा के चरण में बने ऐसी लगी ओ मेरा ऐसी लगी ओ मेरा ओ तो गली हरी हरी गाणे कशाला लागले महाराजच्या जगतामध्ये महत्वाचं आलोय ना तर त्याची सेवा महत्वाची त्याच्याकरता भाव लय महत्वाचा हाली तोच देव भेटणं कठीण झालंय तोच देव भेटणं कठीण झालंय कशा करता आता मी पंढरपूरला गेलो होतो संजय बाबा बरं का सुनील महाराज ऋषिकेश महाराज अण्णा बरं का पंढरपूरला गेल्यानंतर एक वारकरी भेटला मला तर एवढ्या माळा घातल्या होत्या बाबा की माळा घालायचा जागा सुद्धा शिल्लक नव्हती आणि एवढे गण लावले ती गण लावायचा जागा सुद्धा शिल्लक नाही म्हणलं एवढे गण लावलेत एवढ्या माळा घातल्यात मग तुम्हाला देव भेटला असेल तो म्हटला नाही ना भेटला नाही भेटला म्हणलं का नाही भेटला त्याच्या 5 दिवसाची मागची हिस्ट्री काढली म्हणलं तुम्हाला देव काय भेटला नाही त्याचं उत्तर माझ्याकडे आहे तो म्हटलं काय उत्तर आहे त्याला म्हटलं तुम्ही वारीत आले तर तुम्ही बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळवता म्हणून तुम्हाला देव भेटला नाही देव मिळवायचं आहे ना तर भाव आणि प्रेम लागलच आपण म्हणतो ना जरा बोलणार ना देवा आशा न पावायचा जरा बोलणार बोला देवा आशा न पावायचा देव बाजा हे मनी नाही भाव मनी नाही भाव मनी हे पुढचीच म्हणतात मागची तर मोठ्यानं म्हणा ना जरा देवा आशा न पावायचा देव बाजा ए दगडाचा देव त्याला दगडाचा देव त्याला मातीचा देव त्याला पाण्याचा लाकडाचा देव त्याला
सोन्या चांदीचा देव त्याला शेलय पाठी तुमच्या देवा आशान पावायचा देवा आशान भेटायचा देव बाजारचा आणि मग बाजारचा भाजीपाला नाही त्याला भावच लागतो. एका ठिकाणी सांगितलंय रूप घेऊन म्हाताऱ्याच मेंढरा आशीषीचा राया गेला बाबाच्या वाड्याला शिवारी मनात ठेवली बाबाला त्याच मार जात असतो भक्ताच्या घराकरता जातच आहे. पण तू जाण्याकरता कधीतरी आपला भाव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे देवाला बाकी काहीच लागत नाही. तुम्ही किती किती अंतकरणातून केलं हे त्याला लय महत्वाचं आहे. आणि माझं एक गोडच वाक्य ऐका ना, तुम्ही ना मामांजवळ जर जायचंय ना तर लोकांत जाऊच नका. मामांजवळ जर जायचंय ना तर तुमचा एकांत मामाजवळ चांगला करा. मामा भेटल्याशिवाय मामांजवळ जाण्याकरता महत्वाचं गणित तेच आहे. आणि ज्या दिवशी हे जोपासताल ना त्या दिवशी महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल. या जगतातलं महत्वाचं गणित असते. या जगतामध्ये आम्ही आलोय ना तर त्या करता आलोय. पण काय होतं बऱ्याच ना आम्ही सुखाकरता रात्रंदिवस तडफड करतोय. रात्रंदिवस तडफड करतोय आणि रात्रंदिवस तडफड करत असताना या जगतामध्ये महत्वाचं गणित आम्ही विसरूनच गेलोय. आम्ही सांगतो लोकांना की ठेविले आनंदी. ऐकलं तुम्ही तैशीची रावी हे तुम्ही पाठ करून ठेवलंय मला माहिती. परवा मी एका कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपलं. जुन्या काळात जे कीर्तन दिल्यानंतर जे मानानं धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं आपण बोरा मानधन. बरोबर ना बरोबर. आता ते मानधन राहिलंच नाही मागून धन झालंय. मागून बरोबर ना मागून धन. एवढे देत असले तर येतो नाही येऊच नको तू घरीच थांब. हा जुन्या काळात शब्द होता मानानं जे धन दिलं जायचं. मला वाटतं संजय महाराज बरं का सुनील महाराज ऐका ना तुम्ही जरा आपली सगळी संप्रदायातली मंडळी मला वाटतं आपण सुद्धा कधीतरी ना मला वाटतं आपल्या सगळ्या महाराज लोकांनी तरी कधीतरी समाधानी वृत्तीने जर राहिलं ना तर मला वाटतं परमार्थ अजून पुढे चालेल. का 75 वर्षाचं मात्र आपल्या 25 ते 30 वर्षाच्या पोराच्या पायावर वागतंय. माऊलीनं अजून काय द्यायला पाहिजे आपल्याला काय द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे आपल्या मला वाटतं आपल्या याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला लय दिलंय.